इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॅशमध्ये समावेश होतो. पर्याय दृक्कला, ललित कला, लोककला, अभिजात कला. उत्तर दृक्कला. 2. मथुरा शिल्पशैली डॅश काळात उदयाला आली. पर्याय कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट, मौर्य. उत्तर कुशाण. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कुतुब मिनार मेहरौली. 2. गोल घुमट विजापूर. 3. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली. 4. ताजमहाल आग्रा. तर यातील चुकीची जोडी आहे 3. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली. या जागी योग्य जोडी असेल छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. 1. कला. उत्तर कला म्हणजे व्यक्तीच्या अनुभव, ज्ञान आणि भावभावना यांची सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती होय. कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक असतात. कला ही दृक्कला आणि ललित कला अशा 2 प्रकारात विभागली जाते. कला समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास मदत करते. 2. हेमाडपंथी शैली. उत्तर हेमाडपंथी शैली महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकात विकसित झालेली मंदिरे स्थापत्य शैली आहे. या शैलीतील मंदिरांच्या भिंती बहुधा तारकाकृती असतात. दगड जोडण्यासाठी चुना न वापरता दगडांच्या खोबणी कुसूंचा उपयोग केला जातो. अंबरनाथचे अंबरेश्वर, सिन्नरचे गोंदेश्वर आणि औंढा नागनाथ ही हेमाडपंथी शैलीची प्रसिद्ध उदाहरणे आहेत. 3. मराठा चित्रशैली. उत्तर मराठा चित्रशैलीचा विकास 17व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. या शैलीतील चित्रे भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांतील लघुचित्रांच्या स्वरूपात आढळतात. या शैलीवर राजपूत आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव दिसून येतो. वाई, मेणवली आणि सातारा येथील जुन्या वाड्यामध्ये मराठा चित्रशैलीची चित्रे पाहावयास मिळतात. ही चित्रे त्या काळातील राहणीमान, पोशाख आणि संस्कृतीची माहिती देतात. प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. उत्तर कलावस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी त्यांची सत्यता तपासणे आवश्यक असते. कलावस्तू नकली आहे की अस्सल हे ओळखण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. कलावस्तूचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व निश्चित करण्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. म्हणून कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. 2. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. उत्तर चित्रकथी ही महाराष्ट्रातील प्राचीन लोककला परंपरा आहे. या परंपरेतून रामायण, महाभारत व इतर कथा चित्रांच्या सहाय्याने सांगितल्या जातात. ही परंपरा लुप्त झाल्यास आपला सांस्कृतिक वारसा नष्ट होऊ शकतो. म्हणून चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. प्रश्न 4 आहे पुढील तक्ता पूर्ण करा. मंदिर स्थापत्य शैली नागर, द्राविड, हेमाडपंथी. वैशिष्ट्य उदाहरणे. नागर वैशिष्ट्ये पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते. शिखरे निमुळती होत जातात. शिखर कलशाकृती असते. मंदिर स्थापत्य शैली द्राविड वैशिष्ट्ये मंदिरांची शिखरे पिरॅमिडच्या आकाराची असतात. शिखरांपेक्षा गोपुरे मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथा कोरलेली असतात. मंदिर स्थापत्य शैली हेमाडपंथी वैशिष्ट्ये या शैलीत मंदिरांची बांधणी चौरस व तारकाकृती असते. मंदिरांच्या बांधणीत चुना व मातीचा वापर केलेला नसतो.
उदाहरणे: नागर, खजुराहोचे कंडारिया महादेव मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर, राजस्थानमधील अबू पहाडावरील दिलवाडा मंदिर. द्राविड, मदुराईचे मीनाक्षी मंदिर, महाबलीपुरमची रथ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, तिरुपती मंदिर. हेमाडपंथी, सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिव मंदिर, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर. प्रश्न 5वा आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर: लोकचित्रकला ही भारतातील प्राचीन आणि समृद्ध लोककलेची परंपरा आहे. ही कला सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली असून तिचा उगम अश्मयुगीन गुहाचित्रापर्यंत मागे जातो. भीमबेटका यासारखी गुहाचित्रे याचे उदाहरण आहे. या कलेत निसर्ग, प्राणी, शिकार, धार्मिक व सामाजिक प्रसंग यांचे चित्रण केले जाते. ही कला साधी, उत्स्फूर्त आणि कोणत्याही कठोर नियमांशिवाय असते. ती भिंतींवर, अंगणात तसेच सणोत्सवामध्ये दिसते. वारली चित्रकला, चित्रकथी, रांगोळी आणि भित्तिचित्रे ही लोकचित्रकलेची प्रमुख उदाहरणे आहेत. यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो, जसे की लाल, काळा, पांढरा इत्यादी. ही कला लोकजीवन, संस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिंब आहे. 2. भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: भारतात मुस्लिम स्थापत्यशैलीचा विकास मध्ययुगीन काळात मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली झाला. या शैलीवर पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि भारतीय स्थापत्य परंपरांचा प्रभाव दिसतो. वैशिष्ट्ये: भव्य घुमट आणि उंच मिनाऱ्यांचा वापर, कमानी आणि सजावटीचे जाळीदार नक्षीकाम, इस्लामिक भूमितीय नक्षी आणि सुलेखनाचा वापर, संगमरवरी आणि दगडी भव्य बांधकाम, सममिती आणि आकर्षक रचना. उदाहरणे: ताजमहाल, शहाजहानने मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधलेले प्रेमाचे प्रतीक. संगमरवरी सौंदर्यामुळे जगप्रसिद्ध आहे. कुतुब मिनार दिल्ली, उंच मिनार असलेली भव्य वास्तू. गोल घुमट विजापूर, प्रतिध्वनी प्रभावासाठी प्रसिद्ध. ही स्थापत्यशैली सौंदर्य, भव्यता आणि तांत्रिक कौशल्य यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 3. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. उत्तर: कला क्षेत्रात अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. आजच्या काळात कला ही केवळ छंद नसून एक महत्त्वाचे करिअर क्षेत्र झाले आहे. प्रमुख संधी: कलेचा इतिहास व संशोधन, संग्रहालय, अभिलेखागार, पुरातत्व विभाग, संशोधन संस्था येथे काम करण्याची संधी. पत्रकारिता व माध्यम क्षेत्र, कला समीक्षक, लेखक, संपादक म्हणून काम करता येते. संग्रहालय व्यवस्थापन, कलावस्तूंचे जतन, प्रदर्शन आणि व्यवस्थापन. 4. कलावस्तू खरेदी विक्री, आर्ट गॅलरी, लिलावगृहे यामध्ये तज्ज्ञांची गरज असते. 5. उपयोजित कलाक्षेत्र, जाहिरात, ग्राफिक डिझाईन, फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाईन, फिल्म व सिटी सेट डिझाईन. शिक्षण क्षेत्र, कला शिक्षक, प्राध्यापक म्हणून काम. डिजिटल कला, संगणक ग्राफिक्स, ॲनिमेशन, UI/UX डिझाईन. प्रश्न 4. प्रश्न क्रमांक 23 वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. अ. निसर्गाचे चित्रण. ब. मानवाकृतींचे रेखाटन. क. व्यवसाय. ड. घरे. उत्तर: अ. निसर्गाचे चित्रण. वारली चित्रामध्ये निसर्गाला महत्त्वाचे स्थान आहे. झाडे, सूर्य, चंद्र, शेती, प्राणी आणि पाऊस यांचे चित्रण साध्या रेषांमधून केले जाते. निसर्ग हा जीवनाचा भाग म्हणून दाखवला जातो. ब. मानवाकृतींचे रेखाटन. मानवाकृती अत्यंत साध्या भूमितीय आकृतीमध्ये दाखवल्या जातात. त्रिकोण, वर्तुळ आणि रेषा यांच्या सहाय्याने नृत्य, शेती, उत्सव यासारख्या प्रसंगांचे चित्रण केले जाते. क. व्यवसाय. वारली समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही ठिकाणी जंगलातील साध्या संपत्तीवर आधारित कामे आणि कुटुंबोपयोगी व्यवसाय केले जातात. चित्रामधून शेती व सामूहिक कामकाज दिसते. ड. घरे.
वारली घरे मातीची असून झोपडीसारखी साधी असतात. बांबू, माती आणि गवत यांचा वापर करून ही घरे बनवली जातात. चित्रामध्ये ही घरे त्रिकोणी छपरांसह दाखवली जातात.